महिलांच्या सुरक्षेसाठी आणि हक्कासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून संकटात असलेल्या महिलांनी आता थेट टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला। जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीच्या बैठकीत त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केलाय। कोल्हापूर जिल्ह्यात महिलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या हक्कासाठी कार्यरत असलेल्या सर्व यंत्रणांचा समन्वय साधत एकत्रित संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे। या समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी महिलांनी संकटसमयी मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे। महिला हेल्पलाईन 1091, आपत्कालीन मदतीसाठी 100, कौटुंबिक हिंसाचार हेल्पलाईन 181 आणि बाल हेल्पलाईन 1098 हे क्रमांक सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवावेत यासाठी सार्वजनिक ठिकाणी स्टिकर्स लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बैठकीत जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वायंगडे, पोलीस उपाधीक्षक मृत्युंजय हिरेमठ, सीडी तेली, नागेंद्र मुतकेकर यांच्यासह इतर अधिकारी व स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते। जिल्हाधिकारी येडगे यांनी महिलांसाठी सुलभ तक्रार प्रणाली विकसित करण्यावर भर दिला। बाल भिक्षेकरी मुक्त कोल्हापूरसाठी शहरातील प्रमुख स्थळांवर भेटी देऊन पुनर्वसनासाठी मोहीम राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले। हुंडा प्रतिविरुद्ध जनजागृतीसह कठोर कारवाईचे संकेतही देण्यात आले। वन स्टॉप सेंटर, समुपदेशन केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र, बालगृह अशा यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत ठेवण्यावर भर देण्यात आला। मनोधैर्य योजना, पिंक ई रिक्षा, विवाह योजना अशा अनेक योजनांचा आढावा घेण्यात आला।